नमस्कार. जय श्रीराम. आज आपण धनुराशीच्या व्यक्तींविषयी जाणून घेणार आहोत. धनुराशीचं बोधचिन्ह आहे अर्धा मानव हातात धनुष्यबाण घेतलेला आणि अर्धा घोडा. या राशीच्या व्यक्तींची उंची फारशी नसली तरीही साधारण आणि मध्यम बांध्याची असते. पुरुषी बांधा, चेहऱ्यावर हास्य आणि एकसारखे सुंदर दात हे यांचं आकर्षण असतं. हे हसताना अतिशय तोंड भरून हसतात, त्यामुळे यांचा चेहरा अगदी त्यांच्या हास्याने उजळून निघतो. राहणीमानाचा विचार केला तर या व्यक्ती नेहमीच जीन्स टॉप अशा पद्धतीने राहतात. यांना फारसा नटण्या मुरडण्याचा शौक नसतो. स्वतंत्र वृत्तीची असलेली अशी ही धनुरास, कुठलेही शिष्टाचार न पाळणारी, कुठेही कधीही आणि काहीही खाऊ शकणारी अशी ही धनुराशीची व्यक्ती. हे आहाराच्या बाबतीत फारसं नियंत्रण ठेवत नाही आणि मुख्यतः यांनी काहीही खाल्लं तरी यांचं वजनही वाढत नाही. मुळात ही अग्नितत्वाची रास असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत हे अगदी वरदान घेऊन आलेले लोक म्हणायला हरकत नाही. आणि व्यायाम, योगासन या गोष्टींचीही त्यांना आवड असते. त्यामुळे आहारावर यांना नियंत्रण ठेवण्याची इतर अग्नितत्वाच्या राशींसारखीच गरजच नाही. धनुरास ही गुरुची रास आहे, त्यामुळे यांना जणू काही भाग्याचं वरदानच मिळालेलं आहे. कोणत्याही बाबतीत यांनी कामाच्या ह्याच्यात हात घातला की हे यशस्वी होणारे लोक. अनेकदा यांचा अंतस्फूर्तीवर जास्त विश्वास असतो. आपलं मन जे सांगतंय तेच करायचं, पण या बाबतीत कधी कधी यांना नुकसान सहन करावं लागू शकतं. बरं, दातृत्व देखील यांच्यात ठासून भरलेलं, त्यामुळे कुठेही गेले तर खर्च करण्यात मागे पुढे न पाहणारी ही रास आणि काही प्रसंगी अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी खर्च करताना खूप विचार करणारी ही रास आहे. द्विस्वभावी रास असल्यामुळे बरेचदा निर्णय घेताना यांना अडचणी येतात. त्यामुळे यांनी गुरुतुल्य व्यक्तीचा सल्ला घेतला तर तो त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असतो. अत्यंत धाडसी स्वभावाची ही रास आहे, त्यामुळे हिंडण्या फिरण्यात देखील जिथे धाडस दाखवता येईल अशी ठिकाणं यांना जास्त आवडतात. डोंगर चढणे, किल्ले पाहायला जाणे या ठिकाणी धनुराशीची लोक जास्त रमतात. पुस्तक वाचलं तरीही त्यात फेरफटका मारून कुठेतरी हिंडायला जायचे यांचे प्लॅन होऊन जातात. घोड्यासारखं सगळीकडे फिरत राहणं, 4 दिवस कुठे निवांत म्हणून फिरायला गेले आणि तिथे एके ठिकाणी रमलेत असं यांच्यात दिसून येत नाही. खूप सारं फिरायचं, दमायचं, थकायचं आणि घरी आल्यावर आपण जणू काही खूप मोठे कष्ट करून आलोय अशा पद्धतीने आजारी पडायचं, अशा पद्धतीची ही व्यक्ती आहे. या राशीच्या लोकांनी हिंडता फिरताना स्वतःची थोडी तरी काळजी घ्यायला हवी आणि कायमच आपल्याला दमायचंय हा विचार सोडून द्यायला हवा. कारण कधीतरी 2 दिवस निवांत काढून शांततेत घालवणं हे देखील यांना जमायला हवं. धनुरास ही निसर्ग कुंडलीप्रमाणे नवम स्थानात येते आणि नवम स्थान म्हणजे धर्माचं स्थान आहे. त्यामुळे या व्यक्तींना धार्मिक गोष्टींसंबंधित काम करणे जास्त आवडते. न्याय देणे, तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि परदेशाशी संबंधित काम करणे, प्रवासाशी संबंधित काम करणे या बाबतीत धनुराशीची लोक आपल्याला अग्रेसर दिसून येतात. यांच्या आरोग्याचा विचार केला तर हाडांसंबंधित विकार यांना जास्त झालेले दिसून येतात. तसेच मांडीचे हाड मोडणे, मांड्यांमध्ये गोळे येणे किंवा अग्नितत्वाची रास असल्यामुळे पित्ता संबंधित त्रास, मेंदूचे विकार हे देखील धनुराशीच्या व्यक्तींना होतात. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा शततारका ॲस्ट्रो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.